नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मेंदू आणि मणक्याच्या विकारांवरती असणारे नवीन उपचार. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात न्यूरोसर्जन असणारे डॉक्टर अमित वाघ आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर अमित वाघ यांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर अमित वाघ हे प्रख्यात न्यूरोसर्जन आहेतच, पण खास करून त्यांनी मणक्याच्या विकारांवरील नवीन उपचारांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले आहे. आपल्याला माहितीच आहे की मेंदूच्या किंवा मणक्यांवरच्या शस्त्रक्रिया म्हटले की त्या गुंतागुंतीच्या आणि खास करून रुग्णांसाठी भयावह असतात. पण आता अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ह्या शस्त्रक्रिया अतिशय यशस्वी झालेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खास करून आजच्या कार्यक्रमामध्ये आपण मणक्यांवरील आलेले नवीन उपचारांविषयी मार्गदर्शन घेणार आहोत डॉक्टरांकडनं. मणक्यांचे विकार म्हटले की आपल्या डोळ्यासमोर स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस सारखे वर्ड येतात. मानपाट कंबरदुखीने त्रस्त झालेले आपण अनेक रुग्ण बघतो. पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा मणक्यांना इतरही विविध स्वरूपाचे आजार होऊ शकतात, ज्याच्यामध्ये मणक्यांना होणाऱ्या गाठी आहेत, मणक्यांमध्ये होणारा टीबी सारखा आजार आहे, किंवा मणक्यांची होणारी फ्रॅक्चर आणि त्याच्यामुळे येणारा लुळेपणा आहे. विविध कारणांनी हा लुळेपणा येऊ शकतो. पण खास करून मणक्यांना जेव्हा दुखापत होते, ज्याला स्पायनल कॉर्ड इंजुरी म्हटलं जातं, तेव्हा अर्थातच हा लुळेपणाचं गांभीर्य जास्त असतं. आणि ह्या सर्व प्रकारच्या ह्या मणक्यांच्या विकारांवरती आता मात करता येणं शक्य झालेलं आहे. आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की डॉक्टर अमित वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आता स्पर्श हॉस्पिटलमध्ये खास करून मे आणि जून महिन्यामध्ये मेंदू आणि मणक्याच्या विकारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खास करून या ठिकाणी मोफत शिबिर म्हणजेच कन्सल्टेशन हे आहेच या ठिकाणी. पण या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे मेंदू किंवा मणक्याच्या विकारांमध्ये विशेष करून MRI किंवा सिटी स्कॅन सारख्या महागड्या चाचण्या कराव्या लागतात. तर ह्या चाचण्यांमध्ये 50% सवलत देण्यात आलेली आहे. उपचारांमध्ये सुद्धा 50% सवलत देण्यात आलेली आहे. आणि हा खास करून जनजागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन ह्याच्या मागचं उद्दिष्टच हे आहे की सर्वसामान्य रुग्णांपर्यंत ही सेवा पोहोचावी. यासाठी डॉक्टर अमित वाघ सतत प्रयत्नशील असतात. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपण खास करून जे काय नवीन उपचार आलेले आहेत, खास करून मानपाट कंबरदुखीवरती, ह्याच्याविषयी मार्गदर्शन घेणार आहोत. अर्थातच ह्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपल्याला फोन करायचा आहे. पुढील नंबरवरती आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आहात. हे स्पर्श हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत, ज्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता, अधिक मार्गदर्शन घेऊ शकता. आणि खास करून मे आणि जून महिन्यामध्ये जे मोफत शिबिर आहे मेंदू मणक्याच्या विकारांच्या रुग्णांसाठी, त्याच्यामध्ये आपण सहभागी होऊ शकता. कार्यक्रमाकडे वळूया आणि पुन्हा एकदा स्वागत करूया डॉक्टरांचं. आपण डॉक्टर स्वागत कार्यक्रमामध्ये. सर्वप्रथम एक न्यूरोसर्जन म्हणून, एक स्पाइन स्पेशालिस्ट म्हणून मला हा प्रश्न आवर्जून विचारायचा वाटतो की कोणत्या प्रकारचे रुग्ण आपल्याकडे जास्त करून येतात आणि सध्या काय चित्र आहे एकंदरीतच? सध्या आपल्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे आपल्याकडे मणक्याचे आजार खूप कॉमन झालेले आहेत. आपली बसून राहण्याची जी लाईफस्टाईल आहे, जी आता आपण भोगतोय, IT प्रोफेशनल झाले, डॉक्टर्स झाले किंवा बसून काम करणारे लोक झाले, त्यांच्यामुळे मणक्याचे आजार, कमरेचे आजार हे खूप वाढलेले आहेत. तर या प्रकारचे माझ्याकडे खूप पेशंट येतात. स्लिप डिस्क आहे, सायटिका आहे, स्पॉन्डिलायसिस आहे, त्याने TB आहे, काही फ्रॅक्चर्स आहेत जे 65 वर्षाच्या 70 वर्षाच्या माणसांमध्ये खूप कॉमन आहेत, टिपिकली फिमेल्समध्ये. स्पाईनचे ट्युमर्स आहेत, मेंदूच्या गाठी आहेत, ह्याचे खूप पेशंट माझ्याकडे येतात. हा प्रोग्राम करण्यामागचं हे उद्देश आहे की लोकांच्या मनातलं जे मणक्याच्या बद्दल जे लोकांच्या मनात भीती आहे ती निघून जावी. मणक्यावरती गॅरंटेड उपचार आहेत. मणक्यावरती शस्त्रक्रिया मणक्याची दुर्बिणीने केली जाते, लेझरद्वारे ट्रीटमेंट केली जाते. ह्याचे रिझल्ट अगदी 100% मिळतात. हे फक्त कसं आहे की लोकांनी त्याच्या मनातलं भय काढून ट्रीटमेंट घेण्यासाठी समोर आलं पाहिजे. आम्ही हॉस्पिटलतर्फे लोकांना राजीव गांधी योजना आहे, महात्मा फुले योजना आहे, पुन्हा आम्ही सैनिकांना, शिक्षकांना विशेष सवलत देतो. याचा फायदा घेऊन लोकांनी बरं होऊन त्यांच्या कामाला लागलं पाहिजे, हा त्याचा मागचा उद्देश. सर, हे पण फार महत्वाची गोष्ट सांगितलीत की लोकांच्या मनातलं भय निघून जावं आणि ट्रीटमेंट लवकर मिळावी. कारण बऱ्याचदा रुग्ण उशिरा पोहोचतात, जेव्हा उशीर झालेला असतो आणि फार काही करता येणं शक्य नसतं अशा रुग्णांसाठी. मला वाटतं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि खास करून स्पर्श हॉस्पिटल राजीव गांधी योजनेच्या पॅनलवरती सुद्धा आहे, ज्या ठिकाणी आपल्याला मोफत उपचार सुद्धा मिळू शकतात. विविध सरकारी, निमसरकारी योजनांच्या पॅनलवरती, सर्व विमा कंपन्यांच्या पॅनलवरती आहे स्पर्श हॉस्पिटल. त्यामुळे जरूर आपण ह्या सर्व असणाऱ्या सवलतींचा लाभ घ्या. खास करून मेंदू आणि मणक्याच्या विकाराच्या रुग्णांसाठी पुढील मे आणि जून मध्ये मोफत शिबिर आहेच, पण उपचार आणि निदानामध्ये म्हणजे MRI, सिटी स्कॅन सारख्या
महागड्या चाचण्यांमध्ये 50% सवलत सुद्धा आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. आपण आजच्या कार्यक्रमात सर खास करून नवीन नवीन उपचारांविषयी जाणून घेतोय. आता आपण लेझरचा उल्लेख केला, तर आपण एक एव्ही बघूया की स्पाईन मध्ये लेझर कशा रीतीने काम करतं, खास करून मानपाट कंबरदुखीवरती कशा रीतीने मात करता येईल हे आपण जाणून घेऊया एव्ही मध्ये. सर काय सांगता येईल आम्हाला लेझर उपचारांविषयी सांगा. मणक्याच्या आजारामध्ये जेव्हा सुरुवात होते, येस आपण बघत आहोत या ठिकाणी. आता हा जो व्हिडिओ दाखवलाय ह्याच्यामध्ये जी गादी सरकलेली आहे ती शिरेवरती दबाव देते. तर ह्याच्यामध्ये आम्ही लेझर्स म्हणजे एक इलेक्ट्रोड असतो, त्याच्याने आम्ही मणक्याच्या गादीपर्यंत पोहोचतो आणि त्याचे मणक्याचा जो गादीचा जो सेंटर भाग आहे ज्याला न्यूक्लियस पल्पोसस म्हणतात तो आम्ही जाळून टाकतो, ज्याच्यामुळे गादीचं जे प्रेशर शिरेवरती पडते आणि ज्याच्यामुळे लोळेपणा येतो, मुंग्या येतात, तर ती गोष्ट बरी होते. शिर मोकळी झाली, गादीचा दबाव शिरेवरती गेला या लेझर मार्फत की पेशंटला बरं वाटायला लागतं. हा त्या प्रोसिजर मागचा उद्देश आहे. येस, आपण ही बघितली लेझरची प्रोसिजर, पण लेझरच्या अनुषंगाने खास करून अत्याधुनिक स्वरूपाचा मायक्रोस्कोप स्पर्श हॉस्पिटलमध्ये खास करून आणण्यात आलेला आहे आणि त्या उद्देशाने आपल्याला दुर्बिणीद्वारे सुद्धा ज्या लोकांना स्लिप डिस्कमुळे लुळेपणा आलेला आहे, मानेमध्ये जर का स्लिप डिस्क झाली तर आपल्याला माहिती आहे हातामध्ये किंवा पायामध्ये झाली तर कमरेमध्ये झाली तर पायामध्ये लुळेपणा येऊ शकतो आणि ह्याच्यावरती सुद्धा आता मात करता येणं शक्य. आणि ही काय आहे, कमरेवरच्या आधी असणाऱ्या, कारण मला वाटतं सर कमरेमध्ये म्हणजेच लंबर स्लिप डिस्क आहे याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे आणि त्या अनुषंगाने आपण आधी कमरेविषयी जाणून घेऊया, मग मानेकडे जाऊ. तर आपण एक एव्ही बघूया कमरेची या अनुषंगाने आणि त्या ठिकाणी असणाऱ्या स्लिप डिस्कवरती कशा रीतीने आपल्याला दुर्बिणीने उपचार करता येतात. आपल्याला डॉक्टर अमित वाघ मार्गदर्शन करणार आहेत. सर काय सांगता येईल आम्हाला. येस, कमरेचा जेव्हा आजार खूप वाढतो, जेव्हा पायामध्ये मुंग्या येणं खूप जास्त व्हायला लागतं किंवा पायामधली ताकद कमी व्हायला लागते, बोटं बधीर पडायला लागतात, तर त्यावेळेला त्याचं चिन्ह असं आहे की म्हणजे कमरेमध्ये गादी सरकून शीर दबली गेलेली आहे. तर त्यावेळेला जर का तो त्रास खूप जास्त असेल तर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्या गादीचं ऑपरेशन करून ती गादी काढली पाहिजे किंवा ती शीर मोकळी केली पाहिजे. आता अत्याधुनिक उपचारामध्ये आम्ही दुर्बिणीचा वापर करतो, ज्याच्यामध्ये इन्सिजन हार्डली 3 सेंटीमीटर असतं, लेस दॅन 3 सेंटीमीटर. तर त्या मार्फत आम्ही पर्टिक्युलरली त्या शिरेला बाजूला करतो, त्याच्या पुढे गादी असते आणि ती गादी आम्ही व्यवस्थित काढतो. आणि दुर्बिणीच्या फायद्यामुळे, दुर्बिण असल्यामुळे काय फायदा होतो, तर पूर्वी या शिरेला धक्का लागायचा बिना दुर्बिणीचं ऑपरेशन न करता, त्यामुळे खूप सारे पेशंट लुळे पडायचे. आता तसे बिलकुल शक्यता नाहीये, म्हणजे गॅरंटी देऊन आम्ही ऑपरेशन करतो की बाबा तुम्ही व्यवस्थित चालणारच. आणि हा त्याचा व्हिडिओ आपण व्हिडिओ बघतोय. तर आता हा गादीचा सेंटर भाग आहे ज्याला न्यूक्लियस म्हणतात आणि हा न्यूक्लियस बाहेर आल्यामुळे शिरेवरती दबाव येतो आणि त्यावेळेला पेशंटला एका पायाला मुंग्यायला लागतात, पाठ दुखायला लागते किंवा हळूहळू पाय लुळा पडायला लागतो. आम्ही ते ऑपरेशन करून त्याचा तो सेंटर आहे तो काढतो दुर्बिणीद्वारे. ओके, आणि ही जी प्रक्रिया ही दुर्बिणीने केल्यामुळे त्याच दिवशी मला वाटतं आम्हाला पेशंटला त्या दिवशी सुट्टी करता येते, पेशंट त्या दिवशी चालवता येतं. ओके, आणि पेशंटला पायाच्या मुंग्यावर लगेच बऱ्या होतात आणि पेशंटला इन्फेक्शनची शक्यता नसते, रक्तस्राव होण्याची शक्यता नसते जास्त. ओके, सो म्हणजे एवढे ऍडव्हान्टेजेस आहेत की आपण त्याच दिवशी डिस्चार्ज होऊ शकता आणि ह्या अनुषंगाने अशाच पद्धतीने उपचार घेतलेले स्पर्श हॉस्पिटल मधले एक रुग्ण आपलं मनोगत व्यक्त करतायत. त्या ठिकाणी आपण बघूया त्यांचा व्हिडिओ, कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलंय आपण बघूया स्पर्श हॉस्पिटलला व्हिजिट केल्यानंतर. प्रदीप चौधरी, मेरा पैर लेफ्ट साइड का सर, मैं चल नहीं सकता था, 10 कदम भी नहीं चल सकता था. फिर मैंने सर कोल्हापुर में दवा किया था, फिर वहाँ मैं 20 दिन दवा किया, कुछ फायदा नहीं मिला. फिर मैं यहाँ से गया गोरखपुर गया तो सर मैंने ऑपरेशन करवाया 2 मई को. फिर 1 महीना तक थोड़ा आराम था, 1 महीने के बाद वापस वैसे ही हो गया, वापस ऐसे ही फिर हो गया. मेरा जैसा पहले था वैसा उससे भी ज्यादा हो गया, नहीं चल सकता था. फिर मेरा भाई ने मुझे बुलाया कि इधर पूना में आ जाओ. तो एक मिलिट्री वाले ने, थोड़ा मेरे भाई का साथी थे, उन डॉक्टर का संपर्क थे, तो उन्होंने ले आकर के मेरा ऑपरेशन करवाया. 3 जुलाई को इधर ऑपरेशन करवाया. तो अभी तो सर एकदम चल सकता हूँ, अभी तो कोई परेशानी नहीं है. जैसा चाहिए वैसा चलने का सर, मैं तो एक कदम भी नहीं चल सकता, मैं तो एक कदम भी नहीं चलता. आपण बघितला यांचा व्हिडिओ की जे एक पाऊल चालू शकत नव्हते, त्यांनी सांगितलं एक कदम नाही चल सकता हूं. एक पाऊल जे चालू शकत नव्हते ते आता मोकळेपणाने चालतायत. त्यांच्या वेदना संपूर्णतः गेलेल्या आहेत आणि हा वेदना मुक्तीचा ध्यास घेऊनच डॉक्टर अमित वाघ कार्यरत आहेत सतत स्पर्श हॉस्पिटल पुणे या ठिकाणी. आपणही संपर्कासाठी स्क्रीनवर जे नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या आणि जे मोफत शिबिर आहे त्याचाही जरूर लाभ घ्या. सर, ह्या रुग्णांची केस काय होती जरा आम्हाला सांगा, काय सांगता येईल. ह्यांची गादी सरकली होती कमरेमध्ये आणि त्यामुळे त्यांच्या पायाला मुंग्या येत होत्या.
पायामध्ये ताकद कमी झाली होती आणि दुखणं एवढं होतं की ते चालूच शकत नव्हते. ओके. आणि त्यानंतर ते स्पर्श हॉस्पिटल इथे आले होते. बेसिकली आर्मीचे रिलेटेड कॉन्टॅक्ट आहेत त्यामधून ते आले होते. ओके. आणि त्यानंतर आम्ही त्याचं दुर्बिणीने ऑपरेशन केलं. गादीचा उरलेला भाग होता तो गादीचा भाग काढला, त्यांच्या शिरा मोकळ्या केल्या आणि आता ते शेतीचं काम करतायत. आफ्टर 3 months ही इज डुईंग फार्मिंग. माय गॉड, म्हणजे शेती करायला लागले त्या. ते शेती करू शकतायत. गोरख करून आले होते ते. माय गॉड, म्हणजे की हे खरोखर वैद्यकीय चमत्कार म्हणायला लागेल. मला वाटतं की हा वैद्यकीय चमत्कार शक्य आहे आधुनिक तंत्रज्ञानामुळे आणि स्किल डॉक्टरांचा, अर्थातच डॉक्टर अमित वाघ हे जे न्यूरोसर्जन आहेत, स्पाईन स्पेशालिस्ट आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेली ही यशस्वी शस्त्रक्रिया होती आणि त्यामुळे हे सहज शक्य झालं की न चालणारा माणूस आज चालू शकतोय. आपल्यालाही जर का मानपाट कंबरदुखीचा त्रास असेल, स्लिप डिस्क सायटिकाचा त्रास असेल, स्पॉन्डिलायटिस असेल किंवा मणक्यांचा कोणताही मोठा आजार असेल, मग मणक्यांमधली गाठी असोत, फ्रॅक्चर असो, मणक्यांचा टीबी असो किंवा मेंदूच्या विविध प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया, मेंदूचा कोणताही आजार असो, आपण जरूर संपर्क करा पुढील नंबरवरती. आणि या ठिकाणी मोफत शिबिर तर आहेच, पण 50% सवलत आहे ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. सर, ह्या अनुषंगाने एक मला प्रश्न छोटासा विचारावा असं वाटतं की कारण जेव्हा हे रुग्ण येतात बऱ्याचदा तेव्हा आपल्याला निदानासाठी MRI CT स्कॅन तर लागतोच करायला, पण एक पॉवर ग्रेड सुद्धा असते किंवा एकंदरीतच रुग्णांची जी निदान पद्धती आहे ती कशा रीतीने अवलंबण्यात येते? पेशंटला पहिल्यांदा मुख्यतः तपासून गोष्ट बघितली त्याच्या पायामध्ये ताकद आहे की नाही. येस, आणि म्हणजे हा एक महत्वाचा भाग आहे जो आपण आता सांगितले. आपण या ठिकाणी ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्रेयांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती खास करून मेंदू आणि मणक्याच्या विकारांवरती असणाऱ्या नवीन उपचारांविषयी आणि आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत प्रख्यात न्यूरोसर्जन असणारे डॉक्टर अमित वाघ. कार्यक्रमाच्या पूर्वात आपण जाणून घेतलं की कशा रीतीने नवीन प्रकारच्या उपचारांनी मणक्यांच्या सर्व विकारांवरती आता मात करता येणं शक्य आहे, ज्याच्यामध्ये खास करून मानपाट कंबरदुखी आहे, पण या अनुषंगाने येणारा स्लिप डिस्क सायटिका सारखा त्रास असो किंवा स्पॉन्डिलोसिस आहे, मणक्यांमध्ये असणाऱ्या गाठी, टीबी किंवा फ्रॅक्चर्स आहेत, विविध प्रकारचे मणक्यांचे आजार आहेत, पाठीचा भाग किंवा कुबड आहे, ह्या सर्व आजारांवरती आता मात करता येणं शक्य आहे नवीन उपचारांनी, ज्याच्यामध्ये दुर्बीण लेझरचे उपचार उपलब्ध आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्यतिरिक्त मेंदूचेही विविध प्रकारचे विकार आहेत, ज्याच्यामध्ये मेंदूच्या दुखापती आहेत, मेंदूला होणाऱ्या गाठी आहेत किंवा विविध प्रकारचे इतरही आजार आहेत, ह्याच्यावरती आणि मणक्यांच्या विकारांवरती आता खास करून स्पर्श हॉस्पिटलमध्ये मे आणि जून महिन्यामध्ये मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. फक्त त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती. ह्या व्यतिरिक्त निदानासाठी ज्या महागड्या टेस्ट करायला लागतात MRI CT स्कॅन सारख्या, त्यामध्ये 50% सवलत आहेच, पण उपचारांमध्ये सुद्धा 50% सवलत देण्यात आलेली आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या आणि फोन करा पुढील नंबरवरती. स्पर्श हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहे ते, या ठिकाणी आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंटही घेऊ शकता आणि खास करून ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जो काही आपला विषय आहे त्याविषयी मार्गदर्शनही घेऊ शकता. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण खास करून कमरेच्या असणाऱ्या स्लिप डिस्क विषयी किंवा त्यावरती असणाऱ्या उपचारांविषयी बोललो होतो. कमरेला जसा त्रास होतो तसा मानेलाही होऊ शकतो, तर आपण एक एबी बघूया अनुषंगाने आणि ह्या विषयी आम्हाला थोडंसं सांगा आणि तसंच काय उपचार आता आलेले आहेत खास करून मानेच्या मणक्याच्या विकारांमध्ये काय सांगता येईल? मानेच्या मणक्याचे विकार हे सुद्धा आज खूप कॉमन झालेले आहेत बिकॉज ऑफ आवर रॉंग पोश्चर. मानेचा अयोग्य वापर आणि आपली अयोग्य पोश्चर ह्याच्यामुळे प्रत्येक मणक्याच्या आजाराला प्रत्येक वेळेला ऑपरेशन लागतच असं नाही. त्यावेळेस काही आजार जे आहेत औषधं, गोळ्या, व्यायाम ह्याच्याने बरे करता येतात. जे आजार खूप वाढतात, ज्याच्यामध्ये हाताला मुंग्या म्हणा, हाताला कमजोरी म्हणा, या गोष्टी वाढत जातात, त्यावेळेला आम्ही ऑपरेशनचा सल्ला देतो. आता हा जो एव्ही बघतोय ह्याच्यामध्ये जी गादी सरकलेली आहे ती गादी शिरेवरती दबाव देते. आम्ही दुर्बिणीने ऑपरेशन करून ही जी सरकलेली गादी दिसतीये ती गादी आम्ही काढतो आणि त्यामुळे शिरेवरचा जो दबाव आहे तो मोकळा होतो, शिर मोकळी होते आणि त्यामुळे पेशंटच्या मुंग्या किंवा त्याच्यामुळे आलेला विकनेस, कमजोरी ती बरी होऊन जाते आणि पेशंट पूर्णपणे बरा होतो. आता हे ऑपरेशन हार्डली 2 सेंटीमीटरचं इन्सिजन असतं, तर इन्सिजन नंतर मग कित्येक पेशंट असे की मला पण कळत नाही ह्यांचं ऑपरेशन झालंय का नाही झालं, एवढं ते बारीक असतं आणि 1 दिवसामध्ये पेशंटला घरी पाठवता येतं. हो, म्हणजे की हेही आहे महत्वाचं की 1 दिवसात हेही रुग्ण घरी जाऊ शकतात आणि ह्या अनुषंगाने स्पर्श हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालेलं मानेच्या स्लिप डिस्कवरती किंवा मानेच्या मणक्यांवरती असे रुग्ण आपल्याला काही सांगू इच्छितात. बघूया आपण स्क्रीनवरती काय सांगतायत ते. विदाउट सपोर्ट चालूच शकत नव्हतं, ते पण एकदम खूप अवघड होतं काम एकदम. ज्यावेळेस मी इथं हॉस्पिटलमध्ये आलो त्यावेळेस 2 लोक मला पकडून व्हीलचेअरवर घेऊन आली मला. त्याच्यानंतर मग 6 तारखेला माझं ऑपरेशन झालं. दुसऱ्या दिवशी मी उठून बसलो कॉटवर. वाघ सरांनी मला स्वतः येऊन असं उठून बसायला सांगितली आणि पाय वगैरे हलवून व्यायाम करायला सांगितलं.
त्याच्यानंतर मग 3ऱ्या दिवसापासून सपोर्ट घेऊन चालायला लागलो हळूहळू मी. त्याच्यानंतर 8 दिवसांनी डिस्चार्ज झालो. मग घरी गेल्यावर अजून व्यवस्थित चालायला लागलो. आज 21 दिवस पूर्ण झाले. टाकी काढायसाठी आलो इथं. तर आता विदाऊट सपोर्ट तुम्ही तुमच्या पायावरती चालू शकता. हो, माझ्या मी चालू शकतो. अजून याच्या पुढे अजून थोडं रिकव्हरी होईल. येस, आपण बघितलं आता- की ज्यांना आणायला लागलं होतं, बेडवरती उठू शकत नव्हते. त्याच्यावरती सर, ही आले. काय केस होती? फार इंटरेस्टिंग केस आहे. आता या आजोबांना खूप दिवसापासून जवळपास 1 वर्षभर ते त्रासाने ग्रासलेले होते. ते आमच्याकडे स्ट्रेचरवरती आले होते. आता आम्ही त्याचं दुर्बिणीने ऑपरेशन केलं मानेचं. आता 1 वर्षभर ते बेड रिडन असल्यामुळे चालायला येत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही त्यांना खूप दिवस हॉस्पिटलमध्ये 8 दिवस हॉस्पिटलला ठेवलं होतं. पण ऑपरेशन जसं झालं तशी त्यांच्या हातापायातली ताकद एवढी सुधारत गेली की आज ते आमच्याकडे स्वतःहून काठीचा सपोर्ट न घेता सुद्धा येतात आणि स्वतःहून 2 व्हीलर चालवतात. ओके, दॅट इज व्हेरी ग्रेट अचिव्हमेंट. आता ते 2 व्हीलर सुद्धा चालवू शकतात. जो माणूस उठू शकत नव्हता बेडवरनं, तो आता 2 व्हीलर घेऊन सगळीकडे जाऊ शकतो. पुन्हा एकदा आयुष्य जगण्याचा आनंद ह्या सगळ्यांना मिळालेला आहे, सगळ्या रुग्णांना मिळालेला आहे. आणि याचं सर्व श्रेय डॉक्टर अमित वाघ यांना जातं. त्यांनी स्पर्श हॉस्पिटलमध्ये आज सर्वसामान्य रुग्णांपर्यंत वैद्यकीय सेवेचं ब्रीदवाक्य ठेवून आज ते सतत कार्यरत आहेत. सर, तुमचं खरोखर अभिनंदन. कारण ह्या अनुषंगाने आपण हे शिबिरही ठेवलेलं आहे मोफत, किंवा हे जे सर्वसामान्य रुग्णांपर्यंत आधुनिक उपचार पोहोचवत हे फार महत्वाचं आहे. अर्थातच मणके म्हटलं की फक्त स्लिप डिस्क, सायटिका किंवा स्पॉन्डिलायटिस नव्हे तर इतरही आजार होतात मणक्यांच्या विकारांमध्ये. तर कोणते वेगवेगळे आजार आहेत जरा आम्हाला सांगा. जसं खूप कॉमन आजार आहे, 65 वर्षाच्या पुढचे जे टिपिकली ज्या फिमेल्स आहेत, स्त्री आहेत, त्यांच्यामध्ये ऑस्टिओपोरोसिसमुळे मणक्याचे फ्रॅक्चर्स हे फार कॉमन आहेत. तर ते ओल्ड एजमध्ये हे फ्रॅक्चर्स, साधा मायनर फॉल सुद्धा, बाथरूममध्ये पडले किंवा कुठे मायनर गाडीवरून पडले, बसताना जोरात बसणं झालं तरी हे हाडं तुटतात. तर या आजारांवरती एक व्हर्टिब्रल प्लास्टी किंवा कायफोप्लास्टी नावाचा आजार आहे, ज्याच्यामध्ये आम्ही सुईनी जे हाड तुटलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही इंजेक्शननी सिमेंट इंजेक्ट करतो, ज्याच्यामुळे ते जे तुटलेलं हाड आहे त्याच्यामध्ये स्ट्रेंथ येते. आपण आयव्ही बघूया अनुषंगाने कायफोप्लास्टी आणि ह्याची काय सांगतील आपण बघतोय आता स्क्रीनवरती. येस सर. आता या पेशंटचा हा लंबार स्पाईन दाखवलेला आहे. टिपिकली फिमेल्समध्ये हे ऑस्टिओपोरोसिसमुळे हे फ्रॅक्चर्स कॉमन असतात, टिपिकली आफ्टर 45 इयर्स आफ्टर मेनोपॉज. तर आता या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की हा थोरॅसिक स्पाईन आहे. ओके, खाली लंबार स्पाईन आता दाखवतील. बरोबर. तर टिपिकली हे फ्रॅक्चर्स D12 आणि L1 व्हर्टिब्रा इथे खूप कॉमन आहेत. ओके, आपण हे बघत हा आहोत. व्हर्टिब्रा दाखवतोय Yes. आणि पुढे फ्रॅक्चर दाखवतील. Yes, आपण ही व्हर्टिब्रल बॉडी आहे जिथे फ्रॅक्चर होतं. धूळ झाल्यामुळे ऑस्टिओपोरोसिसमुळे. बऱ्याचदा- Yes. तर त्यावेळेला ती सुजलेली हाडा बॉडीचं वेट सहन करू शकत नाहीत, त्यामुळे ती तुटतात. आणि त्यामुळे मग त्याच्यामुळे दुखणं, पेशंटला बाक येणं, अशा गोष्टी चालू होतात. ओके, आणि हे जे पेन आहे ते जेव्हा अर्थातच आणि व्हर्टिब्रल प्लास्टी ह्याच्यामध्ये आम्ही जे सिमेंट इंजेक्ट करतो त्याच्यानंतर आम्हाला पेशंटला 2ऱ्या किंवा 3ऱ्या सुट्टी करता येते. आणि इंजेक्ट केल्यानंतर पेशंटचं दुखणं ताबडतोब निघून जातं. ओके, म्हणजे हाही एक महत्वाचा भाग आहे की दुखणं हे ताबडतोब निघून जातं. म्हणजे मणक्यानं फ्रॅक्चर झालेलं असेल तरी सुद्धा आपल्याला घाबरायची गरज नाही. केवळ एका इंजेक्शनने सिमेंटच्या आपण ही ट्रीटमेंट घेऊ शकता आणि वेदनामुक्त होऊ शकता. सर, ह्याच्या व्यतिरिक्त भारतामध्ये टीबीचं प्रमाण पण खूप आहे, टीबी स्पाईनचं, आणि बऱ्याचदा याचं निदान पण उशिरा होतं. थोडंसं त्याच्याविषयी काय सांगता येईल आम्हाला? टीबी स्पाईन हा आजार सध्या आपल्या भारतामध्ये वाढत आहे बिकॉज ऑफ इन्क्रीजिंग इन्सिडन्स ऑफ HIV. ह्याच्यामध्ये प्रत्येक आजाराला, जो मणक्याचा टीबी होतो त्याला की प्रत्येक वेळेला ऑपरेशनची गरज पडतेच असं नाही. आम्ही मोस्टली ट्रीटमेंट करतो अँटी ट्युबरक्युलर ड्रग्सनी. ज्यावेळेला त्याचा शिरेवरती दबाव येतो, पेशंटच्या पायातली ताकद जायला लागते किंवा पायाला मुंग्या यायला लागतात, त्यावेळेस आम्ही ऑपरेशनचं सजेस्ट करतो. तर त्या ऑपरेशनमध्ये त्याला जी हाड तुटलेलं असतं त्यामध्ये स्क्रू प्लेटनी ते हाडं जोडली जातात आणि टीबीची ट्रीटमेंट 1.5 वर्ष दिली जाते. आणि अशा ऑपरेशन झाले खूप पेशंट आहेत जे आता अगोदर लुळे होते आणि आज टीबीच्या किंवा ऑपरेशनच्या नंतर ते आता चालतायत, फिरतायत, त्यांची कामं करतायत. दे आर डुईंग देअर ओन जॉब. ओके, आमचा मुख्य उद्देश हा आहे की जे लुळे पडलेले पेशंट येतात, जे चालू शकत नाहीत, काम करू शकत, झोपून असतात, त्यांना ऑपरेशन किंवा ऑपरेशन शिवाय किंवा लेझर ट्रीटमेंटनी त्यांना पुन्हा कामास लावणं. ओके, म्हणजे की ही फार महत्वाची गोष्ट आहे की achievement जे लुळे असणारे जे रुग्ण आहेत त्यांना पुन्हा एकदा दैनंदिन कामापर्यंत त्यांची जी एकंदरीतच हालचाली आहेत
त्या पुन्हा एकदा पूर्ववत मिळवून देणं हेच एक उद्दिष्ट आहे ह्या सर्व नवीन उपचारांचं मला वाटतं. आणि त्यासाठी खरोखर अभिनंदन सर आपलं, कारण ह्या एक मोठं काम आहे. कारण आयुष्य जगण्याचा आनंद जर ह्या रुग्णांना परत मिळतोय, पण पुन्हा एकदा आपले जे कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणजे एक समाजाला, कुटुंबाला असणारं जे त्यांच्याकडनं जे काही देणं आहे, कॉन्ट्रीब्युशन आहे, ते जरूर हे पुढे होऊ शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं वेदनामुक्ती मला वाटतं, कारण पेन हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. एकंदरीतच सर मणक्यांच्यावरील असणारे जे काही हे विकार आहेत, मणक्यांमधले विकार आहेत, त्याचं प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये खूप वाढताना आपल्याला दिसतंय. काय कारण आपण सांगता ह्याची, आणि त्याला प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट काही आहे का? आपली जी बदलती पोश्चर आहे, म्हणजे आपले कष्ट कमी होत गेलेले आहेत, आपली सिडेंटरी पोश्चर झाली, म्हणजे कायम आपलं जॉब खुर्चीवरती बसून आहे, त्यामुळे गादीचे आजार हे खूप कॉमन झालेले आहेत. तर त्याच्यासाठी माझा एक सल्ला आहे की रेग्युलर एक्झरसाइज, व्यायाम, बसण्याची टिपिकल पोश्चर, एक 45 मिनिटांनंतर खुर्चीवरती उठून ब्रेक घेणं आणि थोडासा व्यायाम करणं किंवा 2 पावलं चालून पुन्हा खुर्चीवरती बसून आपलं काम कंटिन्यू करणं, हा त्याच्या मागचा एक मुख्य उपचार, प्रिव्हेंटिव्ह उपचार असतात. आता जे काही मणक्याचे पेशंट, ऑपरेशनचे वगैरे पेशंट आमच्याकडे येतात, त्यांच्यासाठी आम्ही स्पर्श हॉस्पिटलतर्फे एक योजना हे करतोय. आमच्याकडे राजीव गांधी योजना आहे, त्याच्यामध्ये मी गरिबांना मोफत ट्रीटमेंट करतोय, मणक्याचे ऑपरेशन्स असतील किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील ह्याच्यामार्फत. आणि या पेशंटकडे एवढे म्हणजे खूप गरीब असतात, त्यामुळे ते निदानापर्यंत पण पोहोचत नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांना सिटी स्कॅन, MRI ह्याच्यावरती पण 50% सूट देतोय. बरोबर. तर हे फार महत्वाचं आहे की म्हणजे की निदान सुद्धा योग्य होणं, आणि त्यासाठी निदानासारख्या म्हणजे महागड्या ज्या निदान पद्धती आहेत त्याच्यामध्ये आपण सूट दिलेली आहे, MRI, CT स्कॅन सारख्या. सर, मणक्यांवरती तर आपण एवढ्या यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत, पण दुसरा एक आस्पेक्ट आहे तो मेंदूच्या शस्त्रक्रियांचा, त्याच्यावरती आपण यशस्वी शस्त्रक्रिया अनेक केलेल्या आहेत. तर एक न्यूरोसर्जन म्हणून मेंदूचे कोणत्या प्रकारचे रुग्ण आपल्याकडे येतात? मेंदूच्या गाठीचे, लखव्याचे पेशंट येतात, स्ट्रोकचे पेशंट येतात माझ्याकडे.